Life processes in living organism. Part first. एनर्जी फ्रॉम डिफरंट फूड कंपोनंट्स. विविध अन्न घटकापासून मिळणारी ऊर्जा याबद्दल आपल्याला माहिती बघायची आहे. तर त्याआधी आपण सांगा पाहू यामध्ये विच टाईप ऑफ सेल्युलर रेस्पिरेशन परफॉर्म कंप्लीट ऑक्सिडेशन ऑफ ग्लुकोज. पेशी स्तरावरील श्वसनाच्या कोणत्या प्रकारात ग्लुकोजचे पूर्ण ऑक्सिडीकरण होते. Answer: the aerobic respiration or cellular respiration in presence of oxygen perform complete oxidation of glucose. पेशी स्तरावरील ऑक्सिश्वसन या प्रकारात ग्लुकोजचे पूर्ण ऑक्सिडीकरण होते. देन सेकंड क्वेश्चन, विच सेल ऑर्गेनेल इज नेसेसरी फॉर कंप्लीट ऑक्सिडेशन ऑफ ग्लुकोज. ग्लुकोजच्या पूर्ण ऑक्सिडीकरणासाठी कोणत्या पेशी अंगकाची आवश्यकता असते. मायट्रोकॉन्ड्रिया इज नेसेसरी फॉर कंप्लीट ऑक्सिडेशन ऑफ ग्लुकोज. ग्लुकोजचे पूर्ण ऑक्सिडीकरण करण्यासाठी तंतुकणिका या पेशी अंगकाची आवश्यकता असते. देन एनर्जी फ्रॉम डिफरंट फूड कंपोनंट्स. विविध अन्न घटकापासून मिळणारी ऊर्जा. आपण निरनिराळे अन्न घटक घेतो, त्यामध्ये आपण कर्बोदके, प्रथिने आणि मेद हे पदार्थ घेत असतो. तर कर्बोदके आपण जर जास्त प्रमाणामध्ये घेतली, जास्त खाल्लेली कर्बोदके जी आहे ते ही आपल्या शरीरामध्ये कुठे साठवली जातात. एक्सेस ऑफ कार्बोहायड्रेट आर स्टोअर इन लिव्हर अँड मसल इन द फॉर्म ऑफ ग्लायकोजन. गरजेपेक्षा जास्त खाल्लेली कर्बोदके शरीरामध्ये यकृत आणि स्नायूमध्ये ग्लायकोजनच्या स्वरूपामध्ये साठवली जातात. प्रोटीन मीन्स काय. मग प्रथिने जी आहे, प्रथिने कशापासून बनतात. व्हॉट इज द सोर्स ऑफ प्रोटीन. व्हॉट आर दे मेड ऑफ. प्रथिने कशापासून मिळतात आणि ती कशापासून बनलेली असतात. प्रोटीन आर द मायक्रोमॉलिक्युल्स फॉर्म बाय बॉन्डिंग टुगेदर मेनी अमिनो ॲसिड. अमिनो आम्लाचे अनेक रेणू एकमेकांना जोडून तयार झालेल्या महारेणूला प्रथिन असे म्हणतात. आणि ही जी प्रथिने आहे, प्रोटीन ऑफ ॲनिमल ऑरिजिन आर कॉल्ड एज फर्स्ट क्लास प्रोटीन. प्राणीज पदार्थापासून मिळणारी जी प्रथिने आहे त्यांना फर्स्ट क्लास प्रथिने म्हणतात. अँड वी गेट 4 किलो कॅलरी ऑफ एनर्जी पर ग्रॅम ऑफ प्रोटीन्स. आणि आपल्याला 1 ग्रॅम प्रथिनापासून 4 किलो कॅलरी एवढी ऊर्जा मिळते. अमिनो ॲसिड आर ऑब्टेन आफ्टर डायजेशन ऑफ प्रोटीन. आणि प्रथिनाचं पचन झाल्यानंतर अमिनो आम्ले तयार होतात. दोज अमिनो ॲसिड आर ॲब्सॉर्ब इन द बॉडी अँड ट्रान्सपोर्टेड अप टू ईच ऑर्गन अँड सेल व्हाया ब्लड. ही अमिनो आम्ले शरीरात शोषली जातात आणि रक्ताद्वारे प्रत्येक अवयव व पेशीमार्फत पेशीपर्यंत पोचवली जातात. ऑर्गन्स अँड सेल प्रोड्यूस व्हेरियस प्रोटीन नेसेसरी फॉर देमसेल अँड द होल बॉडी. वेगवेगळे अवयव व पेशी त्या अमिनो आम्लापासून त्यांना अथवा शरीराला आवश्यक असलेली प्रथिने तयार करतात. दोज एक्झाम्पल आर गिवन इन द फॉलोइंग डायग्राम. आणि त्याची उदाहरणे पुढील आकृतीमध्ये दिलेली आहेत. पुढील आकृतीमध्ये आपल्याला निरनिराळी प्रथिने शरीराच्या कोणत्या भागामध्ये असतात तर ते दाखवलेले आहे. तर यामध्ये स्किनमध्ये मेलॅनिन अँड केराटिन प्रथिन असतात. बोन्समध्ये ऑस्टिन्स असतो. देन पेशी सेलमध्ये प्रद्रव्य पटलातील प्रथिने आणि विविध विक्रिय असतात. व्हेरियस प्रोटीन्स ऑफ सेल मेम्ब्रेन अँड व्हेरियस एन्झाईम. देन पॅनक्रियामध्ये इन्सुलिन अँड ट्रिप्सिन्स असतात. स्वादुपिंडामध्ये इन्सुलिन आणि ट्रिप्सिन नावाची प्रथिने असतात. पिट्युटरी ग्लँडमध्ये व्हेरियस हार्मोन्स असतात. पीयूषिका ग्रंथीमध्ये विविध संप्रेरके असतात. देन स्नायूमध्ये ॲक्टिन अँड मायोसिन ही फ्लेक्झिबल प्रोटीन्स असतात. ॲक्टिन आणि मायोसिन ही लवचिक प्रथिने स्नायूमध्ये असतात. तर रक्तामध्ये हिमोग्लोबिन अँड अँटीबॉडीज हिमोग्लोबिन व प्रतिपिंडे असतात. आपण जर जास्त सेवन केलेले प्रथिन जे आहे तर त्यापासून जे अमिनो आम्ले शरीरात साठवून ठेवली जात नाही. एक्सेस ऑफ अमिनो ॲसिड ऑब्टेन फ्रॉम प्रोटीन आर नॉट स्टोअर इन द बॉडी. प्रथिनांपासून तयार झालेले अमिनो आम्ल शरीरात साठवून ठेवले जात नाही. तर त्यांचं रूपांतर कशामध्ये केलं जाते तर त्यांचे विघटन करून त्यापासून
अमोनिया जो तयार होतो तो अमोनिया शरीराबाहेर टाकला जातो. दे आर ब्रोकन डाऊन अँड द ammonia form is eliminated out of the body. If necessary, excess of protein are converted into other useful substances like glucose through the process of gluconeogenesis. त्या प्रथिनाचे रूपांतर दुसऱ्या उपयोगी पदार्थामध्ये जसे की ग्लुकोनिओजेनेसिस प्रक्रियेद्वारे ग्लुकोजमध्ये केले जाते. Plant produce the necessary amino acid from minerals de novo and thereby produce different proteins. वनस्पती स्वतःला लागणारी अमिनो आम्ले खनिजापासून नव्यानेच तयार करतात व त्यापासून विविध प्रथिने तयार करतात. वनस्पती पेशीच्या हरितलवकामध्ये असलेले रुबिस्को नावाचे विकर म्हणजेच निसर्गात सर्वात जास्त प्रमाणात आढळणारे प्रथिन होय. An enzyme Rubisco present in the plant chloroplast is the most abundant protein found in nature. त्यानंतर शिग्न पदार्थ कशापासून मिळतात? From where do we obtain the lipids? शिग्न पदार्थ आपल्याला लोणी, तेल, तूप, तेलबिया अशा मेदयुक्त पदार्थापासून शिग्न पदार्थ मिळतात. लिपिड आर ऑब्टेन फ्रॉम ऑइल, बटर, घी अँड ऑइल सीड. The substances formed by specific chemical bond between fatty acids and alcohol are called as lipid. मेदाम्ले आणि अल्कोहोलचे रेणू विशिष्ट रासायनिक बंधाने जोडून जो पदार्थ तयार होतो त्याला शिग्न पदार्थ असे म्हणतात. डायजेशन ऑफ लिपिड कन्झ्युम बाय अस इन नथिंग बट देअर कन्व्हर्शन इनटू फॅटी ॲसिड अँड अल्कोहोल. आता शरीरामध्ये आपण शिग्न पदार्थ घेतो तर त्या शिग्न पदार्थाचं रूपांतर त्या आपल्या शरीरामध्ये फॅटी ॲसिडमध्ये आणि अल्कोहोलमध्ये होते. फॅटी ॲसिड म्हणजे मेदाम्ल आणि अल्कोहोलमध्ये त्याचं रूपांतर होते. फॅटी ॲसिड आर ॲब्सॉर्ब अप अँड डिस्ट्रीब्युटेड एव्हरीवेअर विदिन द बॉडी. आणि मेदाम्ले शोषून घेतली जातात आणि शरीरात सर्वत्र पोहोचवली जातात. फ्रॉम दोज फॅटी ॲसिड डिफरंट सेल प्रोड्यूस व्हेरियस सबस्टन्सेस नेसेसरी टू देम सेल. तर वेगवेगळ्या पेशी त्यापासून त्यांना आवश्यक असलेली पदार्थ तयार करतात. फॉर एक्झाम्पल द मॉलिक्यूल कॉल्ड ॲज फॉस्फोलिपिड विच आर इसेन्शियल फॉर प्रोड्युसिंग प्लाझ्मा मेम्ब्रेन आर फ्रॉम फॅटी ॲसिड. पेशीचे प्रद्रव्य पटल तयार करण्यासाठी फॉस्फोलिपिड नावाचे रेणू आवश्यक असतात आणि ते मेदाम्लापासून तयार केले जातात. बिसाइड फॅटी ॲसिड्स आर यूज फॉर प्रोड्युसिंग हार्मोन्स लाईक प्रोजेस्टेरॉन, इस्ट्रोजन, टेस्टोस्टेरॉन अँड ॲल्डोस्टेरॉन एक्सेट्रा. या व्यतिरिक्त प्रोजेस्टेरॉन, इस्ट्रोजन, टेस्टोस्टेरॉन, अल्डोस्टेरॉन यासारखी संप्रेरके अँड द कवरिंग अराउंड द एक्झॉन ऑफ नर्व सेल. आणि चेतापेशीच्या अक्षतंतूभोवती असलेले आवरण तयार करण्यासाठी सुद्धा मेदाम्लाचा वापर केला जातो. वी गेट 9 किलो कॅलरी ऑफ एनर्जी पर ग्रॅम ऑफ लिपिड्स. आपल्याला 1 ग्रॅम लिपिडपासून 9 किलो कॅलरी एवढी ऊर्जा मिळते. आणि एक्सेस ऑफ लिपिड्स आर स्टोअर इन ॲडिपोज कनेक्टिव्ह टिश्यू इन द बॉडी. आणि जास्तीचे जे आपण शिग्न पदार्थ घेतो तर रोजच्या जेवणामध्ये जास्त झालेले शिग्न पदार्थ हे चरबीयुक्त संयोजी ऊतीमध्ये साठवून ठेवले जातात.